प्रेमी, भागवत भक्ती प्रेमी सदुच्चन हो. भागवत पुराण निरूपण याच्यामध्ये जो 9वा स्कंध आहे, तो 9वा स्कंध आज 9वा स्कंध आहे, तो आज पुरा होईल. आणि 10म स्कंधाला जो भागवताचं हृदय आहे, भगवान श्रीकृष्णाचा स्कंध आहे, त्याला आपण पुढच्या शनिवारपासून सुरुवात करू. आता हा जो 9वा स्कंध आहे, याच्यामध्ये गेल्या खेपेला आपण एका गाजलेल्या कथेपाशी आलो होतो. ती कथा म्हणजे ययातीची कथा. मी थोडं बाहेर जाऊन ययाती ही विश खांडेकरांची कादंबरी किंवा गिरीश कर्नाड यांचं नाटक याबद्दल पण माहिती दिली होती. कारण ययाती हे पात्र भागवतातलं अत्यंत महत्वाचं. एखादा कर्तृत्ववान पुरुष सुद्धा जर वासनांचा बळी झाला तर त्याचं कर्तृत्व कसं मातीमोल होतं, असा सावधगिरीचा इशारा देणारं हे ययातीचं कथानक आहे. हे सगळं आपण गेल्या खेपेला बोललो. आणि या ययातीच्या 2 पत्नी, एक शुक्राचार्यांची मुलगी ऋषी कन्या देवयानी आणि दुसरी असुराधिपती वृषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा. देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन्ही ययातीच्या पत्नी आहेत, राण्या आहेत. दोन्हींची घराणी वेगवेगळ्या प्रकारची आहे. एकीचं ऋषिकुळ म्हणजे ब्रह्मकुळ आहे, तर एकीचं क्षत्रिय कुळ आहे. आणि असं असूनही त्या दोघींचा विवाह एका क्षत्रियाशी कसा झाला, असा प्रश्न परीक्षितीने विचारला होता. त्याचं उत्तर शुकाचार्यांनी दिलं होतं. आणि बोलता बोलता मी तुम्हाला त्या विचाराला प्रवृत्त केलं होतं की संकर न होता संगम जर होत असेल, संकर न होता संगम जर होत असेल, तर आपला हिंदू धर्म जातीपातीमध्ये जो विभागला गेलाय, तो निश्चितपणे जातीपाती विरहित असा होऊ शकेल. आणि अगदी आगरकरांच्या पासून सावरकरांच्या पासून जे हिंदू धर्मीयांच्या एकजुटीचं स्वप्न पाहिलं गेलं, तेही होऊ शकेल. हा विचार जाता जाता मी जो सांगितला होता, त्याच्यावर जरा तुम्ही विचार करा. त्याला एकच एक बाजू नाही, त्याच्यामध्ये अडचणी आहेत, त्याच्यामध्ये धोके आहेत, सगळं आहे. पण आपल्याला हिंदूंना जर एकत्र यायचं असेल तर वर्ण व्यवस्था चालेल, जाती व्यवस्था चालणार नाही. हे एकदा आपल्या सगळ्यांना विचारपूर्वक ठामपणे ठरवावं लागेल. हा विषय जो बोललो होतो तो पुन्हा एकदा मी आता तुम्हाला सांगितला. कारण भागवताचा निरूपणकार म्हणून सत्यस्थितीचा विचार करताना या भारत देशाचे एक डोळस नागरिक म्हणून मला काही सांगावंसं वाटतं, ते मी तुम्हाला सांगितलं. आता या ज्या दोघी आहेत, देवयानी आणि शर्मिष्ठा, यांची वय पण सारखी आहे. दोघीही तुलनेनं उच्च कुळामधल्याच आहे. घरी संपत्ती पण आहे, संस्कृती पण आहे. दोघीही लाडा कोकणामध्ये वाढलेली आहे.
दोघींची रुची अभिरुची सुद्धा एकसारखी असण्याची शक्यता आहे आणि दोघी एकमेकीच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. पण काय घडतं बघा, त्यातली जी शर्मिष्ठा आहे ती मानवी स्वभावाची आहे, जी देवयानी आहे ती पण मानवी स्वभावाची आहे. पण त्या मानवी स्वभावामध्ये अहंकार मिसळलेला आहे. त्यामुळे शर्मिष्ठेपेक्षा देवयानीच्या वागण्याची पद्धत काही वेगळी आहे. पण दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी. आता अशा या मैत्रिणी, एकीचे वडील राजा, एकीचे वडील राजगुरु, अशा दोघी काही सख्यांना म्हणजे मैत्रिणींना बरोबर घेऊन एकदा वनविहाराला गेले. वनविहाराला गेल्यानंतर नगरापासून दूर पण संरक्षित अशा प्रकारे जे उपवन असतं, त्या उपवनामध्ये त्या दोघीही आनंदाने सख्यांच्या समवेत वनविहार करायला लागले. असा वनविहार करत असताना त्या उपवनामधल्या एका विस्तृत विशाल सुगंधी कमळांनी फुललेल्या अशा सरोवरामध्ये या सगळ्याच समवयस्क मैत्रिणी स्नान करू लागल्या. स्नान करण्याच्या पूर्वी त्यांनी आपल्या अंगावरचं उत्तरीय यासारखी वस्त्र भिजू नयेत म्हणून सरोवरात काठी काढून ठेवली होती आणि स्नान करताना संरक्षित उपवनामध्ये असल्यामुळं अन्य कोणी प्रजाजन तिथं येण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत त्या मैत्रिणी खेळीमेळीनं एकमेकीच्या अंगावर पाणी उडवणं जलक्रीडा अशी करायला लागल्या. अत्यंत आनंदानं हर्षोत्पूर्ण मनानं चिंता काळजी मुक्त अशा वातावरणात या मैत्रिणी जलक्रीडेत सामील झाल्या होत्या. एवढ्या अचानक आकाशातून जाताना त्यांना शिवशंकर आणि पार्वती यांचं दर्शन घडलं. मोकळेपणानं कोणीच नाही अशा वातावरणात जलक्रीडा चालली असताना अचानक देवांचा देव महादेव शंकर आणि पार्वती ही जवळूनच गेली म्हणताना त्या सगळ्या मैत्रिणींच्या मनात स्त्री स्वभाव सुलभ अशा प्रकारची लज्जा उत्पन्न झाली आणि जलक्रीडा तशीच ठेवून त्या सगळ्या सरोवराच्या काठावर आल्या. धांदलीमध्ये गडबडीमध्ये मनाच्या अस्वस्थ अशा अवस्थेमध्ये आपापली वस्त्र निवडून ओळखून ती अंगावर धारण करत असताना देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या वस्त्रांची आतला बदल झाली. आता सगळ्याच मैत्रिणीने वस्त्रांची आतला बदल झाली म्हणजे काही आकाश कोसळलं नाही. अशा स्थितीमध्ये वस्त्रांची आतला बदल हा प्रसंग खेळी मिळीनं घेता आला असता. गंमतशीर गंमत म्हणून, क्रीडा म्हणून, नजर चूक म्हणून त्याच्याकडे पाहता आलं असतं. पण दोघींचे स्वभाव पडले मानी. परिणामी चुकून आपोआप वस्त्रांची अदलाबदल झाली असताना सुद्धा जणू काही कुणीतरी मुद्दाम केली आहे अशा कल्पनेनं दोघींनीही भरपूर बडबड करायला सुरुवात केली. नुसती बडबड करूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी अक्षरशः राईचा पर्वत केला. मस्करीची पुष्करी झाली.
दोघी भांडण्याच्या पवित्र्यात गेल्या. तेव्हा सख्या म्हणाल्या, आता काही आपण इथं थांबूया नको, आता ही वलन क्रीडा पुढे, आपण राजधानीकडे परतूया. सगळ्यांनी जे काही जलक्रीडाच्या आनंदाचा सोहळा होता तो आटोपता घेतला आणि किंचित खिन्न मनानं या दोघी सोडून सगळ्या उपवनातून राजधानीकडे परतल्या. इथपर्यंत नियतीचा खेळ असता तर चालत असत, पण शर्मिष्ठा ही देवयानीपेक्षा कमी मानी असून सुद्धा काय घडलं माहिती नाही, पण शर्मिष्ठेनं देवयानीबद्दल आपल्या मनात आढी ठेवली, राग ठेवला आणि परत येत असताना संध्याकाळच्या वेळेला संधी साधून शर्मिष्ठेनं देवयानीला एका कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिलं. देवयानी विहिरीमध्ये पडली. सख्या बघत होत्या, पण राजाच्याच मुलीनं केल्यानंतर काही विरोध तरी काय करणार. शर्मिष्ठा देवयानीला तशीच सोडून सख्यांसह परत आली. आता परत आल्यानंतर काय घडलं ते नंतर बघूया, पण त्या सांज वेळेला कोरड्या विहिरीमध्ये, खोल विहिरीमध्ये एकटी पडलेली देवयानी अत्यंत व्याकुळ झाली, भयग्रस्त झाली, धावा धावा आरडाओरडा करू लागली. पण उपवनामध्ये दुसरं कोणी येण्यासारखं नव्हतं. पण तिच्या नशिबानं अचानक त्या ठिकाणी ययाती राजा आला. मग मृगया चुकून आला असेल, अन्य काही घडलं असेल, पण तो आला आणि एका स्त्रीचा करुण किंकाळीसारखा आवाज ऐकू येते म्हणून तो त्या कोरड्या विहिरीपाशी आला. त्यांना पाहिलं ते तरुण मुलगी कोरड्या विहिरीमध्ये पडलेली आहे. अंधार वाढू लागलाय. उपवन आहेत त्यामुळे श्वापदांची भीती नाही आहे, पण सर्पादी गोष्टींची भीती असू शकते. अशा स्थितीत व्यक्ती काय करणार. मुलग्याला तिच्या मनात निश्चितपणे तिच्याबद्दल करुणा भाव निर्माण झाला. तो खाली वाकला आणि तिला म्हणाला, अजिबात घाबरू नकोस, माझ्या हातामध्ये हात दे, मी सामर्थ्यवंत आहे, मी तुला खेचून वर घेतो. आणि राजा येतो, शक्तिशाली आहे, पराक्रमी आहे, बाहुबल त्याचे भक्कम आहे, आणि नंतर एकाच हाताने देवयानीला खेचून वर घेतलं. देवयानी वर आली. संकटातून सुटका झाली. पुष्य म्हणावं तशी स्थिती झाली. आणि देवयानीनं ययातीचे आभार मानले. दोघे एक वेळ थोडा वेळ एकमेकाशी बोलत होते. आता उपकार करता ययाती आणि उपकार झालेली देवयानी या दोघांच्यातला संवाद इथं संपला असता तरी चालला असता, पण नियतीच्या मनात असं नव्हतं. त्यामुळे देवयानी थट्टेनं किंवा ठरवून, ते काहीतरी खरं, थट्टेनं किंवा ठरवून देवयानी ययातीला म्हणाली की मला विहिरीतून वर काढण्याच्या निमित्तानं तुम्ही माझं पाणी ग्रहण केलेलं आहे. हे अचानक आणि प्रासंगिक आहे, पण हेच पाणी ग्रहण आपण कायमचं करूया का. भागवत का लिहितात, देवयानी म्हणते, मला माझ्या वडिलांची समजूत काढावी लागेल, पण मी ती काढीन. आता सगळ्यांनी भाष्य करत नाही. देवयानीच्या स्वभावाच्या काही छटा तुमच्या लक्षामध्ये येऊ शकते. ययातीला किंचित धक्काच बसला. देवयानीने ओळख सांगितली होती की ती शुक्राचार्यांची मुलगी आहे, ब्रह्मपुरातली आहे, आणि ब्रह्मपुरातली एक मुलगी
क्षत्रिय कुळामध्ये आपण होऊन विधिवत विवाहाला तयार होतीये आणि वडिलांची पण समजूत काढते म्हणतीये, त्याच्या दृष्टीनं आपण उच्चारायचा तर सुखद धक्का होता. हा शब्द भागवतकारांचा नाही, हा माझा आहे. तर सुखद धक्का होता. याला तिनं होकार दिला आणि दोघांचा विवाह झाला. म्हणजे गांधर्व विवाह झाला, नंतर रीतसर विवाह झाला. पण हे सगळे त्या संध्याकाळी रात्री घडलं. ही बातमी मैत्रिणीने जाऊन वृषपर्याला सांगितली. वृषपर्याबरोबर शुक्राचार्यांनी सांगितलं आणि शुक्राचार्य शर्मिष्ठेनं आपल्या मुलीला संध्याकाळच्या वेळेला एकाकी काहीतरी झालेल्या अपराधाबद्दल मैत्री विसरून एवढी कठोर शिक्षा द्यावी ही चमत्कारिक वाटलं. आणि शुक्राचार्य एवढे संतापले. देवयानी सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेच असतील आणि नंतर त्यांनी बातमी कळली असेल. भागवतकार काही हा सांगत नाहीये, परंतु संतापलेल्या शुक्राचार्यांनी ताबडतोब जाऊन वृषपर्याला सांगितलं की तुझ्या मुलीनं माझ्या मुलीला अशा प्रकारचा देहदंड दिलेला आहे. अशा स्थितीमध्ये मी तुझं गुरुपद चालू ठेवू इच्छित नाही. मी चाललो. आता शुक्राचार्य संजीवनी विद्या त्यांच्या इतक्याच प्रश्न होती की घ्यायला कचदेव आले होते आणि कुणाजवळ नव्हती. त्यामुळे असुर वेगानंतरही जिवंत होत होते आणि देवाला भारी पडत होते. तिचा जनक, तिचा स्वामी गुरुदेव शुक्राचार्य आपल्याला सोडून जाणार, तेव्हा वृषपर्वा हादरला. वैयक्तिक तर हादरलाच, पण असुर कुळाचा विचार करता सुद्धा हादरला आणि अक्षरशः तो शुक्राचार्यांच्या हातापाया पडायला. मुलीबद्दल, मुलीच्या अपराधाबद्दल मी माफी मागतो, मोठ्या मनाने मला क्षमा करा असंही म्हणायला. वृषपर्वा इतकी अजिजी करायला लागला की नाही म्हटलं तरी ऋषी असणाऱ्या शुक्राचार्यांचं मन विरघळलं आणि ते वृषपर्वाला म्हणाले, मी निघून जाण्यानं तुला शिक्षा होणार आहे ते मला कळतं आणि या घडलेल्या घटनेमध्ये तुझा तर काही अपराध नाहीये, अपराध तुझ्या मुलीचा आहे. आता अशा स्थितीमध्ये मुलीनं केलेल्या चुकीबद्दल तुला मी शिक्षा देणं हे बरं नाही, पण घटना तर घडलेलीच आहे. अशा वेळेला तूच जर शर्मिष्ठेच्या वतीनं देवयानीची समजूत घालू शकलास, तर तिच्या बाबतीत चूक घडली. देवयानीची समजूत घालू शकलास आणि देवयानीनं जर तुला आणि शर्मिष्ठेला क्षमा केली, तर मला काही आपले पडायचं नाही. मी पहिल्यासारखा तुझा गुरु म्हणून राहील. मी तिचा खेळ बघा. आता वृषपर्यासमोर काय उभा, वयानं लहान, मुलीची मैत्रिणी, ऋषींची कन्या, अशीची देवयानी आहे. तिच्यावर नाही म्हटलं तरी तिच्यावर चूक झालेलीच आहे. ती चूक सांगून माफी मागणं आवश्यक आहे. मी स्वतः वृषपर्वा देवयानी कृत्येमध्ये काही काळ केला. देवयानीकडे आला आणि म्हणाला, तू मोठं मन कर, माझ्या मुलीनं चूक तर केलीच आहे, पण इतकी वर्ष तू तुझे वडील असुर कुळाची संरक्षक ढाल म्हणून राहिला आहे. अशा स्थितीमध्ये तुझे वडील आम्हाला सोडून जाणार नाहीत एवढं बघ. म्हणजे तू मोठ्या मनानं शर्मिष्ठेला क्षमा कर. देवयानीनं क्षमा केली. पण जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रासंगिक पाणीग्रहण कायमच करूया, हे उद्गार तिनं नेमके कशासाठी काढले
हे जसं भागवतकार आपल्याला सांगत नाही, तुमच्यावर सोडतात काय ते ठरवा, तसाच पुढचा प्रसंग आहे. देव यांनी मनाने वृक्ष पाहिला की ठीक आहे, मी शर्मिष्ठेन आणि तुला क्षमा करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. वृक्षप्रभा एकदम आनंदाने म्हणाला, कुठली सांग, पण जाऊ नका तुम्ही. अट काय आहे? आणि देव यांनी अट घातली, मी ययातीची फक्त राणी म्हणून जेव्हा सासरी जाईल तेव्हा तुझी मुलगी, कंसामध्ये माझी मैत्रीण कंसपुरा शर्मिष्ठा, ही माझी दासी म्हणून आली पाहिजे. ही अट देव यांनी का घातली आणि या तिच्या स्वभावाची छटा कोणती हे तुम्ही ठरवा. अट घातली गेली. वृषपर्याला आकाश कोसळते कसं, तर माणसाचं कसं असतं, आपल्याला किती त्रास झाला तरी चालतो, पण आपल्या लेकरांना त्रास झाला तर माणसाला दुप्पट दुःख. आणि इथं तर तिचा विवाह नाही, दासी म्हणून जायचं राजकन्येनं आणि मैत्रिणीबरोबर मैत्रिणीची दासी म्हणून ययातीकडे. दुःखाचा डोंगर आहे. पण वृषपर्यानं आपल्या कुळाचा विचार केला, आश्रू कुळाचा विचार मानली नाही. आपले शुक्राचार्य निघून जाणार, कायम आपल्याला देवांच्या पुढं नमतं घ्यावं लागेल. मग व्यक्तीपेक्षा समष्टी समाज मोठा आहे. म्हणून अगदी मुलीला दासीवर घ्यावं लागत असलं तरी सुद्धा वृषपर्यानं या अटीला मान्यता दिली. आणि ययातीची फक्त राणी म्हणून जेव्हा देव यांनी निघाली, तिच्या संपेट शर्मिष्ठा पण निघाली. शर्मिष्ठेनं सुद्धा आपल्या केलेल्या चुकीबद्दल पापक्षालन म्हणून त्या चुकीपेक्षा कितीतरी मोठी आयुष्यभराची शिक्षा असताना सुद्धा ती स्वीकारली. पण हे सगळं घडत असताना ऋषी असल्यामुळं नियती काय खेळ करील याचा थोडा अंदाज असल्यामुळं शुक्राचार्यांनी देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघांची ययातीकडे पाठवणी झाल्यानंतर जावई असणाऱ्या ययातीला एक इशारा किंवा सल्ला दिला शुक्राचार्यांनी ययातीला. तो असा दिला, हे राजा, तुझी पत्नी देवयानी ही ऋषी कन्या आहे, तर तिच्याबरोबर आलेली दासी शर्मिष्ठा ही राजकन्या आहे. राजकन्या म्हणून जरी दासी असली तरी तू तिच्याबद्दल आदर ठेव, सन्मान ठेव, पण कधीही तिची अभिलाषा धरू नकोस. सल्ला किंवा इशारा अत्यंत महत्वाचा होता, पण तसं घडलं नाही. ययातीनं देवयानी बरोबर शर्मिष्ठेबरोबरही विवाह केला आणि त्यांच्या संसारात देवयानीला 2 मुलगे आणि शर्मिष्ठेला 2 मुलगे असे प्राप्त झाले संतान. देवयानीला यदू आणि तुर्वसु नाव ठरवलेले आहे. तुर्वसु, वसु नाव माहिती आहे. यदू हा मोठा आहे, हाच यदू राजा, हाच एकादश स्कंदामध्ये अवधूत दत्तात्रयाने भेटणार आहे. तो दत्तात्रयाचा भक्त होणार आहे. या यदूपासूनच यादव घराणे सुरू झाले आणि त्या यादव घराण्यामध्येच श्रीकृष्ण. आपण बरंच आधी 9व्या स्कंदात स्कंदानंतर आता यदू मोठा आणि तुर्वसु हे 2 पुत्र देवयानी आणि शर्मिष्ठेला 2 पुत्र झाले. एकाचं नाव अनु आणि दुसऱ्याचं नाव पुरु.
अनु आणि कुरु, यदु आणि तुर्वसु असे 4 पुत्र आपला जो राजा ययाती त्याला प्राप्त झाले. मुलांचे जन्म झाले, संसार फुला फळांनी बहरला. पण हे सगळं बघून शुक्राचार्य अत्यंत व्यथित झाले, दुःखी कष्टी झाले. काही काळ त्यांनी त्याच्याकडे काना डोळ्यात केला. पण एक क्षण असा आला की शुक्राचार्यांना रामगे नाही. दिवस गेले होते, मुलांचे जन्म झाले होते, पण शुक्राचार्यांच्या जीवनात असा एक दिवस आला, एक क्षण आला की ते दररोज ययातीला भेटायला आले. ययातीचं वय त्यावेळेला सामान्यपणे 38 ते 40 एवढं असावं. हाही 11 भागवतात म्हणजे. पण तारुण्यामध्ये अपघातानं वृद्धत्व मिळालं असं ययाती म्हणणार आहे. तर तारुण्य याचा अर्थ 25, 35, प्रसंगी 40. अशा स्थितीमध्ये संतापलेले शुक्राचार्य आले. सांगितलं होतं की शर्मिष्ठेबद्दल कामुक अभिलाषा ठेवू नकोस. तरी ती ठेवली गेली आणि संतापलेल्या शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या त्यांच्यापाशी आलेल्या शुक्राचार्यांनी ययातीला शाप दिला की आता तुझी तारुण्यावस्था असली तरी सुद्धा याच क्षणी तुला वृद्धावस्था प्राप्त होईल. कारण तू काम वासनेला बळी पडलेला आहेस. शुक्राचार्यांची चूक नव्हती. ययातीलाही कळत होतं की आपली चूक आहे. कारण तो दुःखी कष्टी झाला, काहीसा पश्चाताप दत्तही झाला आणि पुन्हा शुक्राचार्यांच्याकडे येऊन असतो. आता तो वृद्ध झाला, तरुणपणी झाला, अपघातानं झाला, शिक्षा म्हणून झाला. शुक्राचार्याने विनंती करायला लागला की शाप दिला, आता तू शाप द्या. तेव्हा शुक्राचार्य म्हणाले, प्रत्येक शापाला तो शाप असतोच असं नाही. आणि तुझं पाप इतकं मोठं आहे. तर गीता काय सांगते, काम एष क्रोध एष. काम आणि क्रोध असे चित्र आहे आणि त्यात काम, ह्या पापाला क्षमा नाही, त्यात शाप नाही. आता भागवताचा ग्रंथोदय किती छान बघा. तो म्हणाला, बरोबर आहे तुमचं, पण परंपरा सांगते की जावई हा मुलासारखा असतो. मी तुमचा जावई आहे आणि मुलाचे अपराध आई वडील पोटात घालतात, तसा माझा अपराध तुम्ही पोटामध्ये घाला. किती हुशारी आहे. शुक्राचार्यांनी ओळखलं आणि एवढंच म्हणाले, हे बघ, तू जी चूक केली आहेस ती माझ्या बाबतीत केली नाहीस. सवत निर्माण करून तू देवयानीची चूक केलीस, तर देवयानीकडे जाऊन तुला माफी मागावी लागेल. ययातीच्याची तेव्हा पाहिल्यानंतर ते काही ययातीला मान्य होईल असं दिसत नव्हतं. ययाती काहीच बोलला नाही. त्यावर मग शुक्राचार्याने जरा मधला मार्ग काढला. त्याने तुमची दया आली असेल आणि ते म्हणजे उष्णात वगैरे काही नाही, आपण असं करूया, तुला विनिमय माहिती आहे, व्यापार माहिती आहे, देणं आणि घेणं. तर तुझं जे आकाराने वार्धक्य आले ते एखाद्या तरुणानं, तू तरुण असताना आले, एका तरुणानं जर ते स्वीकारलं तर तुझं वार्धक्य टिकलं जाईल आणि त्याचं जे शरीर निसर्गतः तारुण्य आहे ते तुला उसणं म्हणून मिळेल. बघा पुन्हा गेली, ययातीला सगळ्याच अंधारात एक प्रकाशाचा किरण दिसला. तो तरुण होता, काम भावना जागी होती, अजून त्याला संसार करायचा होता, त्याला वृद्धत्व नकोस झालं होतं.
आणि तारुण्य मिळवण्यासाठी तो श्लोक म्हणतो तो खरा आहे. तारुण्य मिळवण्यासाठी माणसाच्या मनाचा किती अधपात होतो बघा. विनिमयासाठी आपलं वैधत्व देऊन दुसऱ्याचं तारुण्य घ्यायला त्याला आपलेच मुलगे दिसले आणि आपल्याच मुलांच्याकडे जाऊन त्यांना विनिमय करायचं ठरवला. तेव्हा सगळ्यात मोठा पट्टराणीचा मुलगा जो यदू, त्याला त्याने विचारलं पहिल्यांदा यदूला, असा विनिमय करशील का? यदून साथ नकार दिला. तुर्वसु जो होता त्यानेही नकार दिला. देवयानीची मुलं संपली. मग शर्विष्ठीची मुलं अनुला विचारलं, अनुनही नकार दिला. आणि जो पुरु उरला त्या पुरुला जेव्हा विचारलं तेव्हा ययातीला धक्का बसला. तो नुसतं जर तारुण्य घ्यायला वाढत घ्यायला तयार झाला नाही तर त्याने एक सुभाषित वडिलांना ऐकवलं. विलक्षण आहे. तो म्हणाला, वडिलांची आज्ञा तर मानलीच पाहिजे, पण वडिलांच्या मनामध्ये काय आहे हे ओळखून तशा प्रकारची कृती करणं हे अधिक आवश्यक आहे. याला पुत्र कर्तव्य म्हणतात. चटकन आपल्या रामायणातला राम आठवायला हरकत नाही. वडिलांची इच्छा ओळखून त्यानुसार काम करणं त्याला पुत्र कर्तव्य म्हणतात. मी आनंदानं तुमचं वार्धक्य घ्यायला तयार आहे आणि माझं तारुण्य तुम्ही घ्या. विनिमय झाला. 40ला अपघातानं आलं वृद्ध, तो परत गेलं आणि मुलाकडनं उसणं घेतलेलं तारुण्य मिळालं. किती वर्ष तारुण्याचा उपभोग घेतला? 5 असेल, 10 असेल, माहिती नाही आहे. पण असा क्षण आला की ययातीला जाणवलं की तुम्ही करू नये इतकी मोठी चूक आपण केली. एक पहिली गोष्ट, श्वशूर सासरे जे आहेत त्यांनी दिला इशारा मानला. दुसरी गोष्ट, धर्मपत्नी देवयानीशी वंचना केली. तिसरी गोष्ट, शर्मिष्ठा दासी म्हणजे आश्रयासाठी आपल्याकडे आली असताना तिला पत्नी बदलून तिला फसवलं. आणि चौथी गोष्ट, आपल्याच मुलाकडून तारुण्य मागून घेतलं. आपण अधमाधम आहोत. नुसते अधम नाही, अधमाधम आहोत. आणि पुढची वर्ष तिची अत्यंत दुःखाची. आता पुन्हा विनिमय करण्याची शक्ती त्यांच्यापाशी. डोळ्यादेखत आपला मुलगा वृद्ध झाला आणि डोळ्यादेखत त्याच्या आपण तरुण आहोत. हे अतिशय दुःख ययातीला जाणवायला लागलं. आणि भागवतकार ययातीच्या मुखानं तुम्हाला मला सगळ्यांना कायमचा एक संदेश देतात. इसवी सन पूर्व 1000 तो संदेश सांगितलेला आहे की 1000 वर्ष, आताची 2000 वर्ष, एकूण 3000 वर्ष आणि 3 कशाला पुढची 30,000 वर्ष. जोपर्यंत मानव मात्र जिवंत आहे तोपर्यंत या त्याच्या श्लोकाला कुठल्याही प्रकारचं बाधा येण्याची शक्यता नाही. दैत्यात प्रथम बघूया आणि मग तो गाजलेला श्लोक बघूया. दैत्यामध्ये म्हटलंय, माणसाला सुख, आनंद, समाधान नव्हे, सुख, आनंद, कामना, त्याचं रूप, वासना यांच्यापासून मिळणारा आनंद हा कधीही पुरा होणारा नसतो. कोणाप्रमाणे तर समोरच्या अग्निकुंडात तो अग्नी विझावा म्हणून तुम्ही जितक्या वेळा आहुती टाका तितक्या वेळेला तो अग्नी विझणार नाही, अधिकच प्रज्वलित होणार. दुसरं उदाहरण नाही.
अग्नी म्हणजे अग्नीप्रमाणेच माणसाच्या देहामध्ये या 5 इंद्रियांनी आणलेल्या भावना रूप वासना आहे. त्याच्यामध्ये काम वासना ही सगळ्यात वाईट आहे. त्याला बाहेर जाऊन तुम्हाला मी सांगतो, एकनाथांची अत्यंत गाजलेली भारूड आहे. त्याच्यामध्ये एक भारूड खूप गाजलेलं आहे. त्याची सुरुवात अशी ही थट्टा भल्या भल्या असं लाविल बट्टा अशी. चटकन आपल्याला थट्टा म्हणजे थट्टा मस्करी वाटतं, पण ते थट्टा मस्करी नाहीये, ती काम वासना. तिने कोणाकोणाला छळलं. मग इंद्र असेल, चंद्र असेल. इंद्र आणि अहिल्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. चंद्राची लक्षात घ्या, त्यानं आपल्या गुरु पत्नीबद्दल अभिलाषा केली, अशी यादी दिली आहे. आणि अशी जी थट्टा भल्या भल्याचं लाविलं पट्टा असं सांगतायचं नाथ एक अप्रतिम भारूड. दुसरी त्यांचं याच विषयावरचं भारूड आहे. त्याचं नाव आहे एडका मदन. एडका म्हणजे मेंढा किंवा बोकड असा जो कोणी असतो, शिंग असणारा, ताकदवान, भिंतीला टक्कर देणारा, तो एडका. तो एडका कोण आहे? मदन आहे. आणि या मदन एडक्यानं एकदा टक्कर दिली तर भले भले कोसळतात इंद्र चंद्रापासून असं सांगितलं. आणि पुढचा ऐका, हा महत्वाचा आहे. एकनाथ म्हणतात, या अशा शब्द उच्चारूया, मस्तवान एडक्याची 2 शिंग धरून फरफटत मिळून त्याला गुरु चरणावर घालण्याचं काम एकानंच केलं. आणि त्याचं नाव शुकाचार्य. व्यासांचा पुत्र, व्यासांच्या पेक्षाही वैराग्यशील. ही गाजलेली कथा तुम्हाला माहिती असेल. स्त्रिया लाजल्या कुणाला? व्यासाना. आणि लाजल्या नाही तरुण शुकाचार्य. या शुकाचार्यांनी गुरु चरणावर त्या एडक्याला नेऊन घातलं. हे नाथांचं सांगणं फार महत्वाचं. मानवी जीवनामध्ये काम भावना ही काही संसारात, पण काम वासना फक्त एकाच गोष्टीने नष्ट होते, ती म्हणजे अध्यात्म. गुरु भक्ती, गुरु सेवा, अन्य कशानंही नाही. ब्रह्मविद्या, आत्मविद्या, गुरुविद्या, गुरु किल्ली ही जर मिळाली तरच फक्त काम भावना नष्ट होऊ शकते. याचं जिवंत जागतं उदाहरण म्हणजे शुकाचार्य, भागवताचे वक्ते. आता या जातीने काय म्हटलं? आता सांगितलं, हो अग्नी भिजवायला जल आणावं लागतं. ते जल म्हणजे आत्मविद्या, ते जल म्हणजे अध्यात्म. त्यानं अग्नी विझण्याची शक्यता आहे. कारण पुढं मी विश्वामित्राचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. मी शक्यता म्हणतोय, अग्नी विझण्याची शक्यता आहे जलानं. पण जल ऐवजी जर तुम्ही संविधा घालत गेला तर अग्नी कधी विझणार नाही. तर काम भावना ही कधीही तुमच्या ताब्यात राहणार नाही. अत्यंत गाजलेला संस्कृत श्लोक हा भागवतात. न जातु कामा कामानां उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण वर्तमैव भूयः एव अभिवर्धते. अर्थ असा, न जातु कामाः कामानां. कामानां म्हणजे काम लंपट माणसांचा. काम म्हणजे काम वासना. जातू म्हणजे जन्मासाठी काय करायची आहे? शाम्यती, शांत करायची आहे. कशाने शांत होणार नाही?
उपभोगेन. असं घडेल का? जर आपण उदाहरण घेऊया. आपल्याला भूक लागली, आपण जेवायला बसलो, अत्यंत सुग्रास भोजन आहे, आपण भोजन केलं, ढेकर आल्यानंतर सुद्धा भोजन केलं, ठरवून भोजन केलं, पैस म्हणून भोजन केलं. जुन्या काळामध्ये होतं जिरप्या 40 खान वगैरे वगैरे, आता याचा प्रकार नाही आहे, आता दुसरे दोन माहितीच आहे. अशा स्थितीमध्ये पैसेने जेवण केलं, एक क्षण असा येतो की पोखारी येते आणि तेच जीवन नकोस वाटत, नकोस वाटत. हे जीवन, ही जी भावना किंवा वासना आहे, जी शरीराला अत्यंत आवश्यक आहे, याशिवाय आपण जगू शकत नाही. तिला सुद्धा शेवट आहे, पण जिला शेवट नाही ती आहे माणसाच्या मनात असलेली पण न दिसणारी काम वासना. आबाल वृद्धांना ती छळते. विश्वामित्रांचं उदाहरण त्या संदर्भामध्ये घेऊ. म्हणून म्हटलं न जातो कामा कामानां उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण वर्तमैव. आता छान शब्द आहे, कृष्ण वर्तम म्हणजे अग्नी. त्याला कृष्ण का म्हटलं? तर आग तुम्हाला तांबूस अशी दिसते, पण वर जाणारा धूर काळा दिसतो. वर्तम म्हणजे ना, ज्याच्यामध्ये धूळ आहे असा अग्नी. कृष्ण वर्तमेव हविषा, हवी म्हणजे आहुती. किती आहुत्या घातल्या तर कृष्ण वर्तम एव, तो जो अग्निकुंडाचा अग्नी आहे, अभिवर्धते, तो वाढत जातो, न शांत्यती, कधीही शांत होत नाही. एवढंच नव्हे, त्याला आणखी एक दृष्टांत दिला. आता भागवत ही गीतेवर अवलंबून आहे अशी जी आपली भूमिका आहे, म्हणून आपण म्हणतो गीतानुसारी भागवत. ते दाखवतं. आताचा श्लोक अत्यंत गाजलेला आहे, कुठेही सुभाषित म्हणून तुम्हाला तो मिळू शकेल, पण पुढचा महत्वाचा आहे. तो असा, यदा कुरुते काम भावम सर्वभूतेषु अमंगलम. सर्वभूत मात्रांच्या मध्ये, सर्वभूत मात्रांच्या मध्ये अत्यंत अमंगल, ओंगळवाणा, लाजीरवाणा, फेकून द्यायच्या योग्यतेचा जो काम आहे, काम वासना, ती नष्ट करण्याचा मार्ग कुठला? समदृष्टे तथा पुंसः सर्व सुखमय दिशाः. पुंसः म्हणजे पुरुष, स्त्री पुरुष. समदृष्टी झाले तरच त्यांना काही दिशांना काम भावना छळू शकत नाही, असे म्हणतो. आता या वाक्याच्या वचनामध्ये भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये काय? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. आणखी काय म्हटलंय? काम, क्रोध, लोभ नरकाची दार आहेत असं म्हटले. आणि काय म्हटले? समत्व योग उच्चते. आता तिन्ही लक्षात ठेवा आणि शब्द बघा. समदृष्टे तदा पुंसः. पुंसः म्हणजे तो नर, तो प्राणी जर समदृष्टी असेल तर. आणि समदृष्टी म्हणजे काय? सुख दुःखे समीकृत्वा. त्याचा नेमका अर्थ लक्षात घ्या. स्त्री आणि पुरुष सुद्धा सारखेच वाटले पाहिजे. काम भावना ही मनामध्ये येऊनच उपयोगी नाही. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पत्नीला, आपली आई मानली, आणि त्यांची योग्यता एवढी मोठी होती की आज त्यांच्या नावाला आपल्याकडे मठ आहे, शारदा मठ. शारदा मणी असं त्यांचं नाव. हे दोघं पती पत्नी कधीही एकत्र राहिलेले नाही. अशा वेळेला एका शिष्याच्या मनात विचार आला
की नेहमी दिवसा वेगवेगळे राहतात. रामकृष्ण परमहंस पत्नीला आई मानतात, काली मातेचं रूप मानतात आणि खरंच आहे का? आणि म्हणून त्यांना एका रात्री अगदी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रामकृष्ण परमहंसांच्या वर नजर ठेवली आणि आपल्या खोलीतून काही वेळानंतर रात्री मध्यरात्री सुद्धा झोप येत नाही म्हणून रामकृष्ण परमहंस बाहेर पडले आणि इकडे तिकडे फिरत होते. तेव्हा लपून छपून हे नेमकं कुठे जातात हे तो शिष्य बघत होता. त्याला असं वाटलं की आपण लपून छपून आहोत, आपण काही रामकृष्ण परमहंस दिसण्याची शक्यता नाही. पण रामकृष्ण परमहंसांनी अंतर्दृष्टीने त्याला पाहिलं आणि हात मारून बोलवलं. तो आला. काही न बोलता रामकृष्ण परमहंस एकच वाक्य बोलले, आपण भागवत निरूपणाचे वाक्य लक्षात ठेवूया. संतांची परीक्षा फक्त दिवसाच करू नये, रात्री सुद्धा करावी. बरं झालं तू माझ्यावर लक्ष ठेवलंस. काही जास्त बोलायला नको. ही ताकद असेल तर खरं त्यांचा ब्रह्मचर्याचा अर्थ ब्रह्मोपासना आहे. पण आपण हनुमंत ब्रह्मचर्य होता असं त्या अर्थानं म्हणतो. लक्ष्मण जेव्हा म्हणतो मला सीतेचे अन्य दाबेही माहितीच नाही, फक्त पायाकडे करून माहिती आहे, तर काय आहे त्याच्या पाठीमागं ते आपल्याला कळलं. मग या तिचं दुसरं वाक्य पण आपल्या लक्षामध्ये आलं. तिसरं वाक्य बघा, आपण भागवत निरूपण करतो, नुसती सुभाषित बघत नाहीये. तिसरं वाक्य भागवतात फार महत्वाचं सांगतात. अहो ही काम भावना नव्हे, काम वासना सामान्य माणसाला तर छळतेच. अशी थट्टा भल्या भल्याचं लागलं पट्टा, पण ज्यांना पट्टा लावला ते काही सामान्य माणसं आहेत का? इतर ते सांगितलंय, स्वच्छ शब्द वापरलाय विद्वान. आता विद्वानचा अर्थ आपण ज्ञानी असा येतो, पण अगदी गीतेच्या स्थितप्रज्ञापर्यंत जायला हरकत नाही. आणि तिथं असं म्हटलंय, काम भावनेचा त्रास सामान्यापेक्षा विद्वानांना जास्त असतो. तशी उलटी काय वेळा सामान्य परवडले जरा लाज लज्जा तरी, ही माणसं फारच मोठी. आधी बोलायला नको. शब्द आहे बलवान इंद्रिय ग्रामो. इंद्रिय म्हणजे आपली आणि ग्रामचा अर्थ वसाहत. आपण ग्रामचा अर्थ काय घेतो? गाव. गाव घेतो ना. ते इंद्रिय गावात राहतात. कुठल्या गावात राहतात? शरीरात. ते इंद्रिय ग्रामो म्हणजे आपलं शरीर. बलवान इंद्रिय ग्रामो, अहो ज्यांच्या इंद्रियांना वासनेनं पछाडलेलं आहे. बलवान म्हणजे अधिक पछाडलेलं आहे. ही काम वासना विद्वांस अपि करिष्यति. विद्वानांना सुद्धा आकर्षित करते, म्हणजे बळी घेते. इंद्रिय ग्राम बलवान कुणाचा बळी घेतं? सामान्यांचा घेतला तर ती बातमी नाही. बातमी कुठे आहे? मोठ्यांचं अधोपतन हे फार वाईट आहे. आपल्या सुभाषितात म्हणतात ना, एवढा सूर्य नारायण पण 12 वाजता ताप आपल्याला होतो. मी सुभाषितात म्हटलंय, अत्युच्ची कधी थोडही बिघडतो, हा बोधक आहे खरा. आता इथंच विश्वामित्राचं उदाहरण मला माहिती आहे, ते जरा आपण बघून टाकूया. कोण विश्वामित्र? मुळात राजर्षी, त्याचा ब्रह्मर्षी झाला. आणि कोण? गायत्री मंत्र सगळ्यात मोठा मंत्र आहे, त्याचा तो द्रष्टा आहे. त्याला तो मंत्र स्फुरलेला आहे. हा किती ताकदवान, तर त्यानं प्रतिसृष्टी निर्माण केली. त्रिशंकू नावाच्या राजाला सदैव स्वर्गात पाठवतो म्हणून प्रयत्न केला. आणि शेवटची गोष्ट, रामायणात तो वसिष्ठांच्या पेक्षाही मोठा आहे, का तो राम लक्ष्मणांचा विद्या गुरु आहे.
कुलगुरू नाहीये, विद्या गुरु आहे. असा विश्वामित्र जर मेनकेच्या आकर्षणाला बळी पडत असेल तर काम वासना केवढी बळकट आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. जे मुख्य बोलायचं होतं ते ययातीची कथा आणि ज्याचं मला निरूपण करून तुमच्या समोर भागवताचा संदेश ठेवायचा. आता पुढच्या 5-7 मिनिटात हा स्कंद आपल्याला पुरा करायचा आहे, पण पुरा करताना महत्वाच्या पात्रांचा परिचय करून घ्यायचा. आणि त्यातलं एक पात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे ज्याच्या पुढे आपल्या देशाला भारत म्हणतात तो भरत. पण ययातीशी नातं काय बघा, एवढं पुढे करूया. ययातीनं असं म्हटलं पण म्हणून थांबला नाही. त्या तरुण वयातच त्यानं राज्य सोडलं. तरुण वयातच त्याच्या मुलाचं नाव आहे रैभ्य. रैभ्य मुलाचं नाव आहे. मुलाचं नाही, नेमकं कळत नाही, चुकून झालं माझं. त्यानं पुरुकडं, आता त्याला वृद्धत्व आलं होतं, पण त्या पुरुकडं आपला राज्य कारभार सोडवला, वनात गेला. म्हटलं तर तरुणपणी, म्हटलं तर वनामध्ये राहून भक्ती करून, जसं पुढे आपल्याला पुरुरवा भेटणार आहे, पुरुरवा, तसंच ययातीनं मोक्ष मिळवला. पुरु त्याचा मुलगा किंवा नातू म्हणजे रैभ्य, आणि त्या रैभ्यचा मुलगा दुष्यंत. त्या दुष्यंताचा मुलगा, दुष्यंताची पत्नी शकुंतला, त्यांचा मुलगा भरत. आता भरत किती पराक्रमी होता ते थोड्या वेळाने सांगतो. पण शकुंतला आणि दुष्यंत यांची कथा आल्यानंतर 2 संदर्भ दिले नाहीत तर चुकेल. दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पोटी जो भरत जन्मास आला तो कसा चक्रवर्ती होता तो बघूया आपण. पण दुष्यंत आणि शकुंतला यांच्या भागवतातल्याच कथेवर कवी कुलगुरू कालिदासाने शाकुंतल नाटक लिहिलेलं आहे. मुळामध्ये सगळ्या भाषांच्या मध्ये गिरवाण वाणी संस्कृत भाषा ही श्रेष्ठ. या संस्कृत भाषेनंतर वाङ्मय श्रेष्ठ, त्याच्यानंतर नाटक श्रेष्ठ, नाटकामध्ये शाकुंतल श्रेष्ठ, शाकुंतलामध्ये 4था अंक श्रेष्ठ, आणि 4थ्या अंकाचा 4था श्लोक श्रेष्ठ. काय काय झालं बघा. काय आहे तो श्लोक? तो श्लोक आहे, कण्व ऋषींनी आपल्या मानलेल्या मुलीला म्हणजे शकुंतलेला सासरी पाठवणी केलेली आहे. सासरी पाठवणी मानलेल्या मुलीची करताना ऋषी असणाऱ्या कण्वांच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर काळजाचा धड असणारी आपली मुलगी सासरी जात असताना जन्मदात्या मात्या पित्याला काय दुःख होत असेल हे कालिदासाने एका सुंदर ओळीमध्ये टिपलंय. अर्थो ही कन्या परकीय एव. मुलीच्या जन्मापासूनच पक्क मानायचं असतं की मुलगी ही भारतीय परंपरेत निश्चितपणे वाढवायची आपण आहे, पण विश्वस्त म्हणून ते धन दुसऱ्याच आहे तिथं सोपवायचंय. आता तसं आहे म्हणून 2 घरं उभी राहतात, सासर आणि माहेर, आणि 2 घरं उभी राहतात म्हणून देश उभा राहतात. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं, अर्थो ही कन्या परकीय एव, हे शाकुंतलातलं वचन अमर सुभाषित आहे. मराठीतले एक मोठे कवी, ते कवी ऐकण्यापेक्षा अन्य सामर्थ्य तुम्हाला माहिती पुण्यात होते ते, त्यांचं नाव आता मसा परिषदेच्या सभागृहात दिलेलं आहे, ते माधवराव पटवर्धन. त्यांचं कवितेचं नाव माधव जुलियन. फार मोठ्या ताकदीचा कवी. किती बरं? मर्ढेकर, विंदा करंदीकर मध्ये माधव जुलियन. त्यांनी एक अप्रतिम कविता लिहिली आहे, ती याच विषय, अर्थो ही कन्या
परतीये. मला कॉलेजच्या पहिल्या वर्षाला 1960-61 मध्ये ती कविता होती आणि ती कविता आजही मला विसरता येत नाही. आणि दुसरी कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गंगा यमुना डोळ्यात उभ्या खा. कवी आहे कवी मांडुरकर. हे शाकुंतल नाटक भारतीयांना मोह घालील तर शंकाच नाही, पण ते जर्मन पंडित आणि जर्मन कवी जो गट्टे म्हणून होता, संस्कृत पंडित होता, तो ह्या श्लोकापाशी आला आणि शाकुंतल नाटकावर त्याचं इतकं प्रेम बसलं, अक्षरशः डोक्यावर घेऊन तो घरात नाचायला लागला. तुम्हाला युरेका युरेका गोष्ट माहिती आहे? तसा आहे. असा हा भरत. भरत कसा होता तर जन्मापासूनच तो पराक्रम. जसं तुम्ही अलीकडे छावा बघितला आणि संभाजी महाराज सिंहाशी लढले, ही दंतकथा नाही, ती सत्य कथा वाटावी. वाघ आणि सिंहाला संभाजी महाराजांनी खरोखरच दाताला धरून फाटला असेल ही शक्यता दाट आहे. ते तेवढे ताकदवान होतेच आणि मनाने बळकट होते, म्हणून 40 दिवस अन्याय सहन करू शकले, शारीरिक हाल सहन करू शकले. तसाच भरत आहे. आपले जसे संभाजी महाराज आहेत तसाच आपल्या इतिहासामध्ये भरत आहे. आपल्या देशाला नाव इंडिया ठेवलं तर इंग्रजांनी, त्याचं नाव हिंदुस्थान ठेवलं असतं तर काही चुकलं नसतं. तो पाकिस्तान आणि हा हिंदुस्थान. पण या आपल्या पूर्वजांना हिंदुस्थान नाव नको वाटलं, त्यांनी भारत नाव ठेवलं. हे सुद्धा त्यातल्या त्यात चांगलं आहे. कारण भरत हा खरा पराक्रम. बालपणापासून तो सिंहाच्या छाव्याशी खेळत होता आणि मोठेपणी तो प्रत्यक्ष सिंहाशी खेळत होता. वर्णन भागवतकार करतायत त्याच्या उजव्या, हे फार महत्वाचं आहे, भागवतकार वर्णन करतायत त्याच्या उजव्या हातावर चक्र होतं, म्हणजे सुदर्शन चक्र होतं, आणि त्याच्या दोन्ही पायावर चरणावर कमळाच्या खुणा होत्या. असा जन्मजात चक्रवर्ती असणारा, जन्मजात सम्राट असणारा आपला पूर्वज आहे. त्याचं नाव भरत आणि त्याच्यावरून त्याला भारत असं म्हणतात. खुद्द भागवतकार सांगतात की भरताच्या नावानं भरतखंड ओळखला जातो. भागवताच्या काळातही आहे, असं नाही आहे. पण का बरं इतके राजे आपल्याकडे झाले, म्हणजे भारताच्या नावानंच भरतखंड का? तर भागवतकारांची साक्ष बघा. भरतस्य महत् कर्म न पूर्वे न अपरे नृपाः. अनेक राजे होऊन गेले, पण पूर्वी किंवा पुढं असा पराक्रम भारतासारखा कोणी करू शकणार नाही. और राजेच कशाला? नैव आपुर्नैव प्राप्स्यन्ति बाहुभ्यां त्रिदिवं यथा. अहो, भारताच्या बाहुबलावर राजे तर सोडाच, पण जे त्रिदेव आहेत, जे ब्रह्मा विष्णू महेश, ते सुद्धा भारताच्या बाहुबलावर कमी पडतील. त्याच्यासारखा पराक्रम न पूर्वे न अपरे, पूर्वी झाला नाही, नंतरही होण्याची शक्यता नाही. त्याच्याविषयी काय काय होतं भागवतकार किती छान सांगतात बघा. लोकपालाचं ऐश्वर्य होतं, चक्रवर्ती राजाची संपत्ती होती, अकुंठित राज्याधिकार होते, आणि सगळ्यात विशेष त्यानं आपलं जीवन एवढ्या चक्रवर्ती असून सुद्धा हरिमय केलं होतं. तुलनेला एकच व्यक्ती आहे, शिवछत्रपती श्रीमान योगी. असा हा भरत. आता भरताचे पुत्र आहे, भक्ती
त्याचं नाव घ्यावंच लागतं, त्याचा उल्लेख करतो आणि 9वा स्कंद संपतो. नाव उच्चारलं की तुमच्या लक्षात येईल त्या भक्ताचं नाव आहे रंतीदेव. आता मी गमत आहे, एका अनुस्वारानं काय फरक पडलाय बघा. रतिदेव म्हटलं तर मदन रती हा कोण आहे? रंतीदेव. अनुस्वाराला महत्व आहेच. सौभाग्यवतीच्या कपाळावरच्या सिंदूर याची जी ताकद आहे तीच ताकद अध्यात्माची. रंतीदेव, आता रंतीदेवाच्या हकीकत ऐका. त्याला भूक लागली असली स्वतःला, अशा वेळेला कुणी मागायला आला तर स्वतः जवळच तो देतच असेल, पण राजा असल्यामुळे अन्य कुणी आणून दिलं तर तेही देतच असेल. त्याला अन्न पाण्याची तहान भूक लागतच नसेल दुसऱ्याला देण्यासाठी, इतकी एकदा तर तो सलग 48 दिवस अन्न आणि पाण्याशिवाय हरी भजन करीत राहिला. कुणाच्या कुळातला? भारताच्या कुळात. कोणत्या वंशातला? सोम म्हणजे चंद्रवंशातला. हा सांगून 9व्या स्कंधाला पूर्ण विराम दिलेला आहे आणि आता जायचंय दशम स्कंधाकडं, जो खरोच भागवताचा काळीज आहे तो म्हणजे आपला भगवान श्रीकृष्ण. त्याच्याकडं येत्या शनिवारी